दिलीप खेडकर यांच्या चौकशीची व्याप्ती आता वाढते। नाशिक एसीबी कडे हे प्रकरण वर्ग करण्यात येणार आहे। खेडकर कुटुंबियांची संपत्ती जास्त आढळल्यास जप्तीची कारवाई होणार आहे। मंदार गोंजारी याबद्दल अधिकची माहिती देतील। मंदार, ही कारवाईची दिशा, कारवाईची पावलं नेमकी कशी असणार आहे आता यापुढे? खरं तर दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये 2014 पासून नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येते। मात्र वेळोवेळी दबावामुळे ही चौकशी पुढे सरकू शकली नाही। त्यानंतर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2019 आणि 2023 साली देखील तक्रार करण्यात आली, मात्र त्याची देखील दखल घेण्यात आली नाही। मात्र हे सगळं प्रकरण पुढे आलं। पूजा खेडकर यांनी IAS बनण्यासाठी काय काय उद्योग केले हे समोर आल्यानंतर नाशिक परिक्षेत्राकडून नव्याने त्यांची चौकशी केली जाते आहे आणि त्याचबरोबर पुण्यात देखील नव्याने जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे ती तक्रार पुण्याची नाशिक परिक्षेत्राकडे वर्ग करण्यात येणार आहे आणि पुण्यातल्या त्यांच्या मालमत्तांची चौकशी देखील नाशिक परिक्षेत्राकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे नाशिक एसीबीच्या कारवाईची व्याप्ती वाढते आहे आणि जसं की मी म्हटलं, ज्ञात स्रोतापेक्षा या खेडकर कुटुंबाची मालमत्ता जर अधिक आढळून आली, 10% अधिक आढळून आली, तर अर्थातच त्यांची मालमत्ता जप्त व्हायला सुरुवात होईल। अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।